जय रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, मी रुपाली तुम्हा सर्वांचे रुपालीवर मराठीमध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. हिंदू धर्मात आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रात या एकादशीचे महत्व अनन्यसाधारण आहे. या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रेमध्ये जातात, म्हणून याला देवशयनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी कोट्यावधी वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पायी चालत पंढरपुराला पोहोचतात. पण आपल्यापैकी अनेकांना काही कारणास्तव पंढरपुराला जाणे शक्य होत नाही. परंतु जर आपण या आषाढी एकादशीला आपल्याच घरी अत्यंत भक्तिभावाने श्री विठ्ठलाची सेवा केली तर साक्षात पांडुरंग आपल्या घरी प्रसन्न होतात. शास्त्रामध्ये आणि परंपरेमध्ये असे काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितलेले आहेत, जे आपल्याला त्या दिवशी केल्यास आपल्या आयुष्यातील सर्वात नकारात्मकता दूर होते, घरात समृद्धी येते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीची पूजनाची पद्धत आणि 5 अत्यंत खास इच्छापूर्ती उपाय सविस्तर पाहणार आहोत. तर सुरुवात करूया सकाळी करायच्या पूजेपासून आणि संकल्पनापासून. एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून पवित्र स्नान करायचं आहे. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी किंवा तुळशीचे पान टाकावे. स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्रे परिधान करावून देवासमोर दिवा लावावा. पूजेला बसताना हातात थोडे पाणी आणि तुळशीचे पान घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण करावे आणि मनात आपली सच्ची मनोकामना धरून संकल्प करावा. हे पांडुरंगा, माझ्या या कामातील अडथळे दूर कर आणि माझ्या कुटुंबाला चांगले आरोग्य लाभू दे, असा संकल्प करून ते पाणी ताम्हणात सोडा. जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर तिला कच्च्या दुधाने आणि गंगेच्या पाण्याने स्नान घालून पिवळे किंवा अबोली रंगाचे वस्त्र, गोपीचंद आणि तुळशीची माळ अर्पण करावी. आता पाहूया इच्छा स्फूर्तीचे 5 विशेष उपाय. पहिला उपाय म्हणजे तुळशीच्या मांजरीचा उपाय. भगवान विठ्ठल हे तुळशीशिवाय पूजेचा आणि नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत. या एकादशीला विठ्ठलाच्या चरणी तुळशीची मांजरी अर्पण करा. मांजरी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. असे केल्याने घरात धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने किंवा मांजरी तोडू नका, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवा. दुसरा उपाय म्हणजे तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यात थोडी हळद टाकावी. त्यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात आपली जी काही इच्छा असेल ती 3 वेळा उच्चारावी आणि हा उपाय आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. तिसरा उपाय म्हणजे नामस्मरण. या दिवशी ग्रंथामध्ये नामस्मरणाला खूप मोठे स्थान दिले गेले आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात किंवा कामावर असताना सतत मनातल्या मनात जय जय राम कृष्ण हरी किंवा विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठला या मंत्राचा जप करत राहा. शक्य असल्यास घरातील सर्वांनी एकत्र बसून हरिपाठ किंवा विठ्ठल सहस्त्रनामाचे पठण करा, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होते, पूर्णपणे नष्ट होते. चौथा उपाय म्हणजे दान. एकादशीच्या दिवशी केलेले दान हे 1000 पटीने फळ देत असते. तुमच्या क्षमतेनुसार
कोणत्याही गरजू व्यक्तीला, वारकऱ्यांना किंवा गरिबांना अन्न, फळे, पाणी किंवा कपड्याचे सुद्धा दान करू शकता. जर बाहेर दान करणे शक्य नसेल तर गायीला हिरवा चारा किंवा गुळ पोळी खाऊ घालू शकता. यामुळे सर्व ग्रहदोष शांत होतात. पाचवा आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे मानसिक उपवास. आपण अन्नाचा त्याग करतो, उपवासाचे पदार्थ खातो, पण जर आपल्या मनात कोणाबद्दल राग, द्वेष आणि कपट असेल तर त्या उपवासाचा काहीच उपयोग होत नाही. संत तुकाराम म्हणतात, भावी विन देव न कळे, निस देह विठ्ठल. हा फक्त तुमचा भावाचा भुकलेला आहे. त्यामुळे या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, घरात कोणाचाही अनादर करू नका आणि कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका. हाच खरा मानसिक उपवास आहे. यासोबतच एकादशीच्या दिवशी काही गोष्टी टाळणे सुद्धा गरजेचे आहे. या दिवशी तुळशीची पाने तोडू नका, घरात मांसाहार किंवा कांदा लसूण खाऊ नये आणि जेवणात तांदळाचा भाताचा वापर करू नये. या आषाढी एकादशीला हे सोपे आणि साधे उपाय नक्की करून पहा. विठुराया तुमच्या सर्व चांगली इच्छा नक्की पूर्ण करेल. तुम्हा सर्वांना रुपाली वर्ड्स मराठी चॅनेल तर्फे आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रुपाली वर्ड मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.